नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे अगदी कमी वेळात झटपट तयार होणारी चटपटीत चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची सरभरीत भाजी. तर शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन असते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा खूपच फायदेशीर असतात. तर याच शेवग्याच्या शेंगाची अशी चटपटीत भाजी आज आपण बनवत आहोत. तर त्यासाठी इथे मी 5 ते 6 शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत. वरची साल थोडीशी काढून घेतली आणि साधारण बोटभर आकारा एवढ्या याच्या तुकडे करून मी घेतलेले आहेत. तर आता लगेचच या शेवग्याच्या शेंगाची सरभरीत भाजी बनवूयात. तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये 4 चमचे तेल ओतले. तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातले. जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आणि लगेचच यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचे वाटण आहे ते अर्धी वाटी इतके वाटण घालायचे आहे. तर त्यासाठी इथे मी हे वाटण बनवण्यासाठी एका मध्यम आकाराच्या वाटीने पाव वाटी इतके सुक्या खोबऱ्याचे काप, 15-20 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 इंच आले घेऊन ते मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक वाटून घेतले होते. आता हे वाटण आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता या वाटणाला हलकासा गुलाबी रंग आला की यामध्ये 5-7 कढीपत्त्याची पाने घालायची आणि ते चांगली या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता या वाटण्याला छान असा लालसर सोनेरी रंग आलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा घरचा काळा मसाला घालायचा आहे. जर तुमच्याकडे घरचा काळा मसाला नसेल तर 1 चमचा तुम्ही ते गरम मसाला घालू शकता. तर या भाजीमध्ये घातलेला गरम मसाला मी घरीच बनवलेला आहे. जर तुम्हाला त्या गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती नक्की पहा. तर आता हे सर्व सुके मसाले घातल्यानंतर त्या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. अर्धा मिनिटभर आपल्याला मंद आचेवरच ते तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ते देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची. फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की भाजीला छान अशी चव येते. आता हे वाटण पहा, अशा प्रकारे छान असे लालसर तांबूस रंगावर आलेले आहे. घातलेले सुके मसाले देखील छान असे परतले गेलेले आहेत आणि त्याचा छान असा सुवास दरवळत आहे. आता यामध्ये कट करून ठेवलेल्या या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि चमच्याने हलवत फोडणीमध्ये अर्धा मिनिटभर आपल्याला ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. म्हणजे या सर्व वाटणाचा आणि फोडणीचा स्वाद देखील या शेवग्याच्या शेंगांना लागला जातो आणि शेंगाला छान अशी चव येते. तर आता यामध्ये मी अर्धा लिटर गरम पाणी घालत आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजते, त्याचबरोबर भाजीला तर्री देखील छान येते आणि चव देखील अगदी छान येते. तर अर्धा लिटर पाणी मी गरम करून घातल्यानंतर ते पळीने व्यवस्थित हलवून घेतले. नंतर यामध्ये पाऊण वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घातली. सोबतच यामध्ये मी अर्धा चमचा इतका गूळ घातला आहे. कारण शेवग्याच्या शेंगांचा जो उग्र वास असतो तो बऱ्याच जणांना आवडत नाही. तर गूळ घातल्यामुळे हा वास देखील थोड्या प्रमाणात कमी होतो आणि भाजीला देखील छान अशी चव येते आणि ही चव अगदी बॅलन्स गुळामुळे होते. आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही आणखीन यामध्ये गरम पाणी करून आणखीन घालू शकता. आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण 10 मिनिटे आपल्याला ते चांगले शिजवून घ्यायचे आहे. 10 मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि पहा, या भाजीला छान असे तेल देखील सुटलेले आहे आणि या शेवग्याच्या शेंगा देखील अगदी मऊसूत अशा शिजलेल्या आहेत. तर पळीने इथे मी व्यवस्थित असे हलवून घेते आहे. जर तुम्हाला ही भाजी आणखीन थोडीशी पातळसर हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडेसे गरम पाणी करून घालू शकता. तर इथे मी आणखीन अर्धी वाटी गरम पाणी करून या भाजीमध्ये घातले आहे. म्हणजे या भाजी अगदी घट्ट होणार नाही, अगदी सरबरीत, जास्त पातळ किंवा अगदीच घट्ट अशी होणार नाही. तर सरबरीत स्वरूपात आपली ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर पहा, इथे पळीने मी तुम्हाला या भाजीचा रस्सा देखील दाखवते आहे. तर तो अगदी परफेक्ट असा छान असा बनलेला आहे. तर वरून सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून पळीने पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे. पहा, अशा प्रकारे आपली ही शेवग्याच्या शेंगाची चमचमीत भाजी तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.